हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम्स टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण सिलेबस जो आहे तो डिस्कस करणार आहोत. यामध्ये कोणते कोणते युनिट आहेत ते डिस्कस करणार आहोत. कोणते युनिट तुमच्या दोन येणाऱ्या एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहेत ते पण बघणार आहोत. त्याच्यानंतर हा जो सिलेबस आहे, हे जे टॉपिक असतील त्या टॉपिक साठी कुठून स्टडी करायचा, या सर्व गोष्टी आज आपण आपल्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. याच्यामधला पहिला जो युनिट आहे, मॉलिक्युल्स अँड देअर इंटरॅक्शन रिलेव्हंट टू बायोलॉजी, ह्यालाच आपण बायोकेम पण म्हणतो. तर ह्याच्यामधला जो पहिला युनिट आहे तो काय, आयटम्स, मॉलिक्युल्स अँड केमिकल बॉन्ड. जे आयटम्स आहेत त्यांचं, आयटम्स मॉलिक्युल्स यांचा आपल्याला काय, आयटम मॉलिक्युल आणि केमिकल बॉन्ड जे असतील त्यांच्याविषयी स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर वर फोकस असेल आपला. त्याच्यानंतर बायोमॉलिक्युल्स असतील, जसे की कार्बोहायड्रेट्स आहेत, लिपिड्स आहेत, प्रोटीन्स आहेत, न्यूक्लिक ऍसिड आहेत आणि विटॅमिन्स आहेत. तर यांचं आपण अगोदर तर कॉम्पोजिशन बघणार, ते कोणत्या बेसिक इलेमेंट पासून बनले, त्याच्यामध्ये मोनोमर कोणत्या कोणत्या मोनोमर पासून ते बनतील, त्याच्यानंतर त्यांचं स्ट्रक्चर बघणार आहोत आणि प्रत्येक इलेमेंटचं आपण काय बघणार आहोत, परत बायोमॉलिक्युलचं फंक्शन. आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक जे बायोमॉलिक्युल असेल त्याचं फंक्शन बघणार आहोत. तर हे त्याच्यानंतर येते स्टॅबिलायझिंग इंटरॅक्शन. याच्यामध्ये जे वेगवेगळे इंटरॅक्शन आहेत जे की बॉन्ड स्टॅबिलायझेशनचं काम करतात दोन मॉलिक्युल्स मध्ये, त्यांच्याविषयी स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये आपला वॉन्डर वॉल्स बघायचा आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन बघायचा आहे, हायड्रोजन बॉन्डिंग बघायचं आहे, त्याच्यानंतर हायड्रोफिलिक इंटरॅक्शन जे असेल ते बघायचं आहे. त्याच्यानंतर इथं प्रिन्सिपल ऑफ बायोफिजिकल केमिस्ट्री, याच्यामध्ये आपण पीएच बघणार, बफर बघणार, रिएक्शनचं जे कायनेटिक्स असेल ते बघणार, परत थर्मोडायनामिक्स बघणार आणि कोलगेटिव्ह प्रॉपर्टीज, अशी हे सब टॉपिक्स यामध्ये येतील प्रिन्सिपल ऑफ बायोफिजिकल केमिस्ट्री. त्याच्यानंतर इनर्जेटिक्स आहे, ह्याच्यामध्ये आपण काय बघतो की ग्लायकोलायसिस, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, कपल्ड रिॲक्शन, ग्रुप ट्रान्सफर, बायोलॉजिकल एनर्जी ट्रान्सडक्टर्स, हे सर्व गोष्टी आपण बायो इनर्जेटिक्स मध्ये बघतो. त्याच्यानंतर एन्झाइमोलॉजी येते. एन्झाइमोलॉजी मध्ये आपण काय बघतो की कॅटलायसिस जे असतील, एन्झाइम असतील, एन्झाइमचं जे रेग्युलेशन असेल, त्याची मेकॅनिझम जी असेल एन्झाइम कॅटलायसिसची, आणि त्याच्यामधले एन्झाइमचे डिफरंट टर्म्स हे एन्झाइमोलॉजी मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण न्यूक्लिक ऍसिडचं कन्फर्मेशन ऑफ प्रोटीन्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये रामचंद्रन प्लॉट असेल, सेकंडरी स्ट्रक्चर असेल, त्याच्यानंतर मोटिफ आणि फोल्ड जे असतील, हे सर्व स्टडी आपण कन्फर्मेशन ऑफ प्रोटीन्स मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर न्यूक्लिक ऍसिड कन्फर्मेशन मध्ये आपण जे एबीजेड टाईपचे हेलिक्स असतील, टीआरएनए असेल, मायक्रो आरएनए असेल, हे सर्व गोष्टी न्यूक्लिक ऍसिडच्या कन्फर्मेशन मध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर स्टेबिलिटी ऑफ प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड, तर ह्या दोन्हीची पण परत आपण काय स्टेबिलिटी बघणार आहोत. त्याच्यानंतर जे बायोमॉलिक्युल्स आहेत, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड, विटॅमिन्स, यांचं जे मेटाबॉलिझम आहे ते पण आपण या पूर्ण ह्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. तसं जो बायोकेमिस्ट्री आहे सर्वात वास्ट युनिट आहे. मात्र जर बायोकेमिस्ट्री तुम्ही चांगल्या पद्धतीने केलात तर प्रत्येक युनिट मधून तुम्ही काय करू शकता, क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. हे एक प्रकारे सर्व युनिटचा एक बेस असल्यासारखा आहे. बायोकेमिस्ट्री सर्वात इम्पॉर्टंट युनिट हाच आहे. त्याच्यानंतर सेल्युलर ऑर्गनायझेशन, तर ह्याच्यामध्ये आपण मेम्ब्रेन स्ट्रक्चर बघू, लिपिड बायलेयर बघू, त्याचं परत कॉम्पोजिशन बघू. हे सर्व गोष्टी आपण कुठं बघूया, दुसऱ्या युनिट सेल ऑर्गनायझेशन, त्याच्यामधला जो सब टॉपिक असेल ते काय, मेम्ब्रेन स्ट्रक्चर अँड फंक्शन. तर पहिल्यांदा तर आपला काय बघायचं आहे, मेम्ब्रेन स्ट्रक्चर बघायचं आहे. याच्यामध्ये मेम्ब्रेन जो असेल त्याच्यामध्ये लिपिड बायलेयर असेल, मेम्ब्रेन मध्ये प्रोटीन्स असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत असतील, जसं की ऑस्मोसिस, डिफ्युजन, ते कशा थ्रू होतात, त्याच्यावरचे चॅनल्स म्हणजे पोर्स जे असतात, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या पहिल्या सब युनिट मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर इंट्रासेल्युलर ऑर्गॅनल्स, जसं की वेगवेगळे जे सेल मध्ये ऑर्गॅनल्स असतील, मायटोकॉन्ड्रिया असेल,
परत तुमचा न्यूक्लियस असेल, हे सर्व गोष्टी आपण इंट्रासेल्युलर ऑर्गॅनल्स मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर जीन्स आणि क्रोमोझोम्स ह्यांची काय आपल्याला ऑर्गनायझेशन बघायचं आहे. त्याच्यानंतर जी सेल आहे त्याचं डिव्हिजन आणि ती जी सेल सायकल आहे याची स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये मायटोसिस मियोसिस बघणार आहोत आपण. आणि सेल सायकल कशी कोणत्या पद्धतीने रेग्युलेट होते, त्याच्यामध्ये रेग्युलेटर म्हणून कोणते प्रोटीन काम करतात, सर्व ह्या गोष्टी बघणार आहोत. त्याच्यानंतर मायक्रोबियल फिजिओलॉजी येईल. ह्याच्यामध्ये जे मायक्रोब असतील त्याची ग्रोथ, परत त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, सेल डिव्हिजन कशा पद्धतीने होते, स्ट्रेसला रिस्पॉन्स मायक्रोबचा कसा असतो, या सर्व गोष्टी आपण मायक्रोबियल फिजिओलॉजी मध्ये बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये जे सर्व युनिट आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये इंट्रासेल्युलर ऑर्गॅनल्स वर काय, की एखादा ऑर्गॅनल्स दिला जाईल तुम्हाला, सहसा ह्याच्यामध्ये काय देतात, 3-4 ऑर्गॅनल्स दिलेले असतात आणि मॅच द पेअर असा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. सेल डिव्हिजन मध्ये कोणते कशा पद्धतीने रेग्युलेशन होते यावर क्वेश्चन येऊ शकतो. हे सर्व क्वेश्चन येऊ शकतात. तर हे अजून परत आपण जेव्हा शिकणार म्हणजे जेव्हा आपण युनिट स्टार्ट करू ते इन डिटेल बघूया. त्याच्यानंतर येतो फंडामेंटल प्रोसेस, ज्याच्यामध्ये की आपण ज्यालाच काय मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणतो. तर ह्याच्यामध्ये पहिला जो युनिट असेल, सब युनिट असेल, तो डीएनए डीएनए रेप्लिकेशन, रिपेअर आणि रिकॉम्बिनेशन, हे सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये रेप्लिकेशनचं युनिट काय असेल ते बघणार आहोत आणि कोणते कोणते एन्झाइम्स रेप्लिकेशन मध्ये इन्व्हॉल्ड आहेत, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन काय आहे, आणि त्याच्यानंतर रेप्लिकेशन फॉर्क काय आहे, या सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. डीएनए डॅमेज झाल्यानंतर ह्याच्यामध्ये परत रिपेअर मेकॅनिझम कशी काम करते ते पण ह्या युनिट मध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आरएनए सिंथेसिस हा सब युनिट आहे. ह्याच्यामध्ये जे आहे आरएनए पॉलिमरेज, त्याच्यामध्ये कॅपिंग, इलॉंगेशन, टर्मिनेशन, हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. परत जे ट्रान्सक्रिप्शन जे ऍक्टिव्हेटर असतील, रिप्रेसर असतील, ते सर्व गोष्टी आपण कुठं आरएनए सिंथेसिस आणि प्रोसेसिंग मध्ये बनणार आहोत. त्याच्यानंतर इथे आपला तिसरा जो युनिट आहे तो काय, प्रोटीन सिंथेसिस आणि प्रोसेसिंग. तर याच्यामध्ये रायबोझोम, परत तो रायबोझोम कॉम्प्लेक्स कसा फॉर्म करतो, इनिशिएशन फॅक्टर काय आहे याच्यामध्ये, या सर्व गोष्टी आपण प्रोटीन सिंथेसिस मध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस कसं होते, त्या प्रोटीनवर पोस्ट मॉडिफिकेशन कसं होते, ह्या सर्व गोष्टी प्रोटीन सिंथेसिस झाल्यानंतर त्याचं ट्रान्सपोर्ट कसं होते, पोस्ट मॉडिफिकेशन कसं होते, या सर्व गोष्टी आपण सब युनिट 3 मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर शेवटचा जो युनिट आहे तो काय, कंट्रोल कंट्रोल ऑफ जीन एक्सप्रेशन. तर जीन एक्सप्रेशन जे आहे ऑर्गॅनिझम मध्ये ते कशा पद्धतीने कंट्रोल होते ते आपण हेच शेवटच्या युनिट मध्ये मॉलिक्युलर बायोलॉजीच्या बघणार आहोत. तर त्याच्यानंतर चौथा युनिट जो आहे आपला तो काय, सेल कम्युनिकेशन आणि सिग्नलिंग. तर ह्याच्यामध्ये पहिलं जो जो टॉपिक आहे तो होस्ट आणि पॅरासाइट इंटरॅक्शन आहे. त्याच्यानंतर दुसरा जो असेल तो सेल सिग्नलिंग असेल, म्हणजे एक सेल दुसऱ्या सेलला कोणत्या पद्धतीनं काय करते, सिग्नल करते, त्यांच्यामध्ये कोणते कोणते मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व आहेत. त्याच्यानंतर ते जे सेल काय करत आहे, मॉलिक्युल सिंथेसिस करत आहे, ते रिसीव्ह करण्यासाठी कोणते रिसेप्टर तिथे प्रेझेंट आहेत, आणि त्या रिसेप्टरवर तो मॉलिक्युल जाऊन बाइंड झाला एका सेलने सिक्रेट केलेला, तर ती त्या कशा पद्धतीने चेंज येतो. त्याच्यानंतर सिग्नलिंग मध्ये पण परत टाईप पडतील, ऑटोक्राईन पडेल, पॅराक्राईन पडेल, इंडोक्राईन पडेल, असे वेगवेगळे टाईप पडतील. आणि त्या टाईपचे एक्झाम्पल, परत मेकॅनिझम, हे सर्व आपल्याला सेल सिग्नलिंग मध्ये स्टडी करायचं आहे. ह्याच्यामध्ये जी पीसीआर असेल त्याच्यावर पण क्वेश्चन येतात. त्याच्यानंतर लाईट सेन्सिंग पण याच्यामध्येच येईल. बॅक्टेरियामध्ये जे केमोस्टॅसिस आहे, क्वारम सेन्सिंग आहे, हे सर्व गोष्टी सेल सिग्नलिंग मध्ये येतील. त्याच्यानंतर सेल कम्युनिकेशन येईल. सेल कम्युनिकेशन मध्ये जे सेल ऍडेजन असेल, त्याचं सेल ऍडेजन मॉलिक्युल असतील, गॅप जंक्शन असतील, परत एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स असतील, ह्या सर्व म्हणजे एक सेल दुसऱ्या सेल सोबत कशी कम्युनिकेट करते, कशा पद्धतीने एक सेल दुसऱ्या सेल सोबत अटॅच आहे, किंवा त्याच्यामध्ये कोणता गॅप आहे का, हे सर्व गोष्टी आपण सेल कम्युनिकेशन मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर येतो कॅन्सर. कॅन्सर मध्ये आपण काय बघतो की कॅन्सरचे रिझन कसे आहे, काय काय असतील, म्हणजे
कॅन्सर रिलेटेड जे टर्म्स आहेत जसं की ऑन्कोजेनेसिस, हे सर्व गोष्टी आपण यामध्ये बघू. परत जी कॅन्सर सेल सायकल असेल ते बघणार आहोत. कॅन्सरचे आपण मेकॅनिझम म्हणजे कॅन्सरचे सेल आहेत एका जागून दुसरीकडे कसे ट्रान्सफर होतात त्याला आपण मेटास्टॅटिस म्हणतो. हे सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. मग त्या परत कॅन्सर सेलचं अपोस्टॅसिस कसं होतं ह्या पण गोष्टी इथे आपण बघणार आहोत. आणि कॅन्सर मधले जे इन्व्हॉल्व पाथवे आहेत ते आपण कॅन्सर ह्या सब टॉपिक मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर येईल इम्युनिटी सिस्टम. ह्याच्यामध्ये दोन टाईपचे इम्युनिटी आहेत, इनेट आणि अडॅप्टिव्ह. तर ह्या सर्व गोष्टी परत अँटीजन, बीटी सेल्स, एमएचसी मॉलिक्यूल, ह्या सर्व गोष्टी आपण आणि वॅक्सिन्स कुठं बघणार आहोत आपण इम्युन सिस्टम मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर 5वा युनिट जो आहे तो आपला डेव्हलपमेंटल बायोलॉजी. तर ह्याच्यामध्ये पहिला जो युनिट आहे तो बेसिक कन्सेप्ट जे असतील डेव्हलपमेंट मधले ते बघणार आहोत. हा युनिट जो आहे हा चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी तुम्हाला काय जो आपला मागचा युनिट होता, 4था युनिट होता सेल कम्युनिकेशन, तो प्रॉपरली समजणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये कसं की ह्याच्यामध्ये पण जे डेव्हलपमेंट होते ती काय जे सेल सिग्नलिंग थ्रूच ऑपरेट होते. तर मग जर तुम्हाला 4था युनिट प्रॉपरली समजला तर इथे त्या गोष्टी तुम्ही अप्लाय करू शकता आणि व्हिज्युअलाइज करून खूप गोष्टी क्लिअर होतील. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तर आपण बेसिक टर्म बघू की पोटेन्शी कशाला म्हणायचं, कमिटमेंट कशाला म्हणायचं, स्पेसिफिकेशन कशाला म्हणायचं, या सर्व बेसिक टर्म अगोदर बघणार. आणि त्याच्यानंतर गॅमेटोजेनेसिस, जे ऑर्गॅनिझम असतात ते काय गॅमेट फॉर्म करतात. तर गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय ते बघूया. त्याच्यामध्ये प्रोसिजर बघायचं मेल मध्ये आणि फिमेल मध्ये. परत ते जे गॅमेट फॉर्म झाले त्यांचं फ्युजन जे होते आपण त्याला काय म्हणतो फर्टिलायझेशन म्हणतो. ते फर्टिलायझेशन झाल्यानंतर परत अर्ली डेव्हलपमेंट होते. ते सर्व गोष्टी आपण ह्या सेकंड सब युनिट मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर मॉर्फोजेनेसिस, ऑर्गनोजेनेसिस, अॅनिमल मध्ये जे मॉर्फोजेनेसिस आणि ऑर्गॅनोजेनेसिस होईल म्हणजे मग ते आपण ह्या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर प्लांट्स मधलं पण मॉर्फोजेनेसिस आणि ऑर्गॅनोजेनेसिस बघणार आहोत. आणि नंतर जो 5वा युनिट जो आहे तो प्रोग्राम सेल डेथ आहे. म्हणजे काय, एखादी सेलची जर डेथ करायची असेल ती कशा पद्धतीने केली जाते, प्रोग्राम सेल डेथ ह्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर एजिंग, सेन्सेस हे गोष्टी काय असतात, यांच्यामध्ये सर्वांमध्ये अपोस्टॉसिसचा काय रोल आहे, दुसरे की फॅक्टर काय आहेत, हे सर्व गोष्टी आपण ह्या पाचवा जो सब युनिट आहे डेव्हलपमेंटल बायोलॉजीचा त्याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक येईल सिस्टम फिजिओलॉजी. तर तुम्हाला मागचे जर क्वेश्चन पेपर बघितला तर तुम्हाला हमखास फोटोसिंथेसिस, त्याच्यानंतर प्लांट हार्मोन्स ह्याच्यावर हमखास क्वेश्चन दिसून येतात. तर हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन मेटाबॉलिझम वर क्वेश्चन येतात काही. तर हे टॉपिक काय इम्पॉर्टंट, स्ट्रेस फिजिओलॉजीवर पण येतात. तर हा युनिट खूप इंटरेस्टिंग आहे, लेंथी आहे, मात्र इम्पॉर्टंट युनिट आहे. तर हा युनिट जर प्रॉपरली केला तर आणि मेमरी पार्टच आहे या युनिट मध्ये, जास्त काही नाही. मग जर प्लांट हार्मोन्स करायचे असले तर एक आपण जर टेबल केला त्याच्यामध्ये प्रिकर्सर काय असेल, मेकॅनिझम काय असेल, रिसेप्टर चा टाईप काय आणि म्युटेशन केसेस काय आहेत, हे सर्व जर गोष्टी आपण स्टडी करून एक कम्पॅरेटिव्ह जर टेबल केलात तर त्याच्यामध्ये एक टेबल मध्ये तुम्हाला हे पूर्ण म्हणजे हार्मोन जे असतील ते मेमोराइज होतील. तर या पद्धतीने स्ट्रॅटेजिक स्टडी करू शकता तुम्ही. जर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन मराठी सोबत जॉईन झालात तर तुम्हाला ते प्रोव्हाइड केला जाईल तो चार्ट जो असेल. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिसचे पण काही फ्लो चार्ट आहेत ते पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. त्याच्यानंतर हे जे आहेत ते इम्पॉर्टंट युनिट आहेत. परत सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे जे आहे तो पण इम्पॉर्टंट युनिट आहेत. मात्र मोस्ट इम्पॉर्टंट काय, फोटोसिंथेसिस, प्लांट हार्मोन हे मोस्ट इम्पॉर्टंट युनिट आहेत. ते रेग्युलरली त्याच्यावर क्वेश्चन येतच असतात. त्याच्यानंतर पुढचा युनिट आहे सिस्टम फिजिओलॉजी. हा काय जास्त लेंदी युनिट नाही तर आणि इंटरेस्टिंग पण युनिट आहे. छोटा युनिट आहे तरी पण याच्यावर चांगले क्वेश्चन आणि डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात. पहिल्यांदा तर याच्यामध्ये ब्लड अँड सर्क्युलेशन, त्याच्यामध्ये आरबीसीज बघायचे आहेत आपल्याला, डब्ल्यूबीसीज बघायचे आहेत. ह्या सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये स्टडी करू. परत त्याच्यानंतर काय कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम आहे, ह्याच्यामध्ये हार्टची जी अनाटॉमी असेल आणि
अनाटॉमिकल स्ट्रक्चर जे असेल ते स्टडी करतो. त्याच्यानंतर ईसीजी काय असतो तो स्टडी करतो आपण. आणि पंपिंग, ब्लड प्रेशर ह्या सर्व जे कन्सेप्ट आहेत ते कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम मध्ये आपण स्टडी करतो. त्याच्यानंतर रिस्पिरेटरी सिस्टम आहे. याच्यामध्ये डिफरंट स्पेसेस मध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम आहेत, कसं रिस्पायरेशन होते हे आपण कंपॅरेटिव्ह स्टडी या युनिट मध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांच्यामधले अनाटॉमिक कन्सिडरेशन पण बघायचं आहे आपल्याला. गॅसेसचं ट्रान्सपोर्ट, गॅसेसचे एक्शन, परत वेस्ट जे इलिमेंट्सचे असेल ह्या सर्व गोष्टी आपण रिस्पिरेटरी सिस्टम मध्ये बघतो. त्याच्यानंतर नर्वस सिस्टम येईल. याच्यामध्ये आपण न्यूरॉन, स्पायनल कॉर्ड, न्यूरल कंट्रोल जे मसल मसलचा असेल ते सर्व गोष्टी आपण बघतो याच्यामध्ये नर्वस सिस्टम मध्ये. त्याच्यानंतर सेन्स ऑर्गन जे असतील, विजन, हिअरिंग, टॅक्टिकल रिस्पॉन्स ह्या सर्व गोष्टी बघतो. त्याच्यानंतर पुढचा जो सब युनिट आहे त्याच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टम जी आहे त्याच्यामध्ये जे कंपॅरेटिव्ह फिजिओलॉजी फिजिओलॉजी बघतो आपण एक्सक्रिशन ची. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये काय मॉडिफिकेशन आहेत त्या पण गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघतो. त्याच्यामध्ये परत युरिन फॉर्मेशन, युरिन कॉन्सन्ट्रेशन कसं होते, वेस्टचं एलिमिनेशन कसं होते, या सर्व गोष्टी आपण एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये कव्हर करतो. त्याच्यानंतर थर्मो रेग्युलेशन जो असेल, बॉडी टेम्परेचर जे असेल ते कसं ऍडजस्ट केलं जातं, न्यूरल रेग्युलेशन त्याच्यामध्ये काय काम करते, आणि टेम्पररी जी ऍडजस्टमेंट असेल, अक्युमुलेशन कोणत्या पद्धतीने होते, हे सर्व गोष्टी आपण थर्मो रेग्युलेशन मध्ये बघतो. याच्यामध्ये पण ज्या रेग्युलेशन मध्ये पण फिजिकल, केमिकल आणि न्यूरल रेग्युलेशन हे तीन पद्धतीने रेग्युलेट केलं जाईल टेम्परेचर जे आहे बॉडीचं. त्याच्यानंतर स्ट्रेस आणि अडॅप्टेशन हा युनिट आपल्याला बघायचा आहे. तर कोणत्या स्ट्रेसला ॲनिमल कसं अडॅप्ट करतात या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम येईल. याच्यामध्ये डायजेशन, अब्झॉर्प्शन, एनर्जी बॅलन्स हे सर्व गोष्टी आपण काय बघणार आहोत, डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये बघणार आहोत. इंडोक्रायनॉलॉजी अँड रिप्रोडक्शन. तर हा युनिट आणि एक्सक्रिटरी सिस्टम जो आहे तो थोडा इम्पॉर्टंट, जास्त वेटेज असलेला युनिट आहे. यांच्यावर अॅनिमल फिजिओलॉजी मधून क्वेश्चन विचारले जातात. तर इंडोक्रायनॉलॉजी म्हणजे एंडोक्राईन जे ग्लँड्स असतील त्या बघतो आपण. हार्मोन हार्मोनचे ऍक्शन कोणत्या मेकॅनिझम होते त्या गोष्टी, बेसिक मेकॅनिझम त्यांची बघतो आपण. की हार्मोन आणि परत हार्मोनचं डिसबॅलन्स जर झालं तर कोणते कोणते डिसीज होऊ शकतात, रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस, या सर्व गोष्टी, गॅमेटोजेनेसिस, ओव्युलेशन ह्या पण गोष्टी आपण कुठं बघतो, इंडोक्रायनॉलॉजी आणि रिप्रोडक्शन मध्ये बघतो. त्याच्यानंतर आपला 8वा युनिट जो युनिट आहे तो काय, इनहेरिटन्स बायोलॉजी, त्यालाच किंवा आपण जेनेटिक्स पण म्हणतो. तर ह्याच्यामध्ये पहिला जो सब युनिट आहे तो काय, मेंडेलियन प्रिन्सिपल. ह्याच्यामध्ये जे डॉमिनेशन आहे, सेग्रिगेशन आहे, परत इंडिपेंडंट असॉर्टमेंट आहे, या 3 की टर्म आपण मेंडेलियन प्रिन्सिपल मध्ये स्टडी करतो. त्याच्यानंतर जीन कन्सेप्ट काय असेल ती पण आपण कुठं बघतो, मेंडेलियन प्रिन्सिपल मध्येच बघतो. त्याच्यानंतर एक्सटेन्शन ऑफ मेंडेलियन प्रिन्सिपल, याच्यामध्ये जे आता मेंडेलियन प्रिन्सिपल मध्ये 3च गोष्टी इन्क्लुडेड आहेत, डॉमिनन्स, सेग्रिगेशन आणि इंडिपेंडंट असॉर्टमेंट. मात्र एक्सटेन्शन मध्ये काय, को डॉमिनन्स पण आपल्याला बघायला भेटेल, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि जीन इंटरॅक्शन ह्या सर्व गोष्टी आपण इथं स्टडी करू. प्लिओट्रॉपी, जीन इम्प्रिंटिंग, पेंट्रेशन, एक्सप्रेटिव्हिटी या सर्व गोष्टी आपण काय इथे स्टडी करतो. त्याच्यानंतर जीन मॅपिंग मेथड, की कोणत्या कोणत्या मेथडने जीन मॅप केले जातात. ह्याच्यामध्ये लिंकेज मॅप येईल, टेट्राइड अनालिसिस येतील, मॅपिंग मॉलिक्युलर मार्कर्सच्या मदतीने कशी मॅपिंग केली जाते, या सर्व स्टडी आपण इथे करतो. त्याच्यानंतर एक्स्ट्रा क्रोमोझोम इनहेरिटन्स, म्हणजे जो आपला क्रोमोझोम आहे त्याच्यापेक्षा काही दुसरे फॅक्टर पण, जसं की अं, अं, जे क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया असतात ते सेमी ऑटोनॉमस असतात, म्हणजे त्यांच्याकडे स्वतःचा क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया जे असतात त्यांच्यामध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोमल जीन्स असतात. आणि परत
त्यांचा स्टडी बघणार आहोत ह्या युनिट मध्ये आपण एक्स्ट्रा क्रोमोझोमल इनहेरिटन्स मध्ये. त्यांचं इनहेरिटन्स कसं होते, मायटोकॉन्ड्रियल जीन्स आणि क्लोरोप्लास्टचं जीन, आणि परत मॅटर्नल इनहेरिटन्स कशाला म्हणतात, ह्या सर्व गोष्टी आपण एक्स्ट्रा एक्स्ट्रा क्रोमोझोमल इनहेरिटन्स मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर मायक्रोबियल जेनेटिक्स जे असेल त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन, कॉन्ज्युगेशन, ट्रान्सडक्शन, सेलडक्शन, सेक्सडक्शन, हे सर्व गोष्टी आपण इथे मायक्रोबियल जेनेटिक्स मध्ये बघणार आहोत. परत जी मॅपिंग जी आहे, जीन मॅपिंग आहे ती बघणार आहोत. आणि जे जीन स्ट्रक्चर असेल ते पण इथे आपण स्टडी करू. त्याच्यानंतर ह्युमन जेनेटिक्स येईल. त्याच्यामध्ये पेडिग्री अनालिसिस, एलओडी स्कोर, लिंकेज टेस्ट साठी कॅरिओटाइप्स, जेनेटिक डिसऑर्डर जे असतील डिफरंट, ते आपण ह्युमन जेनेटिक्स मध्ये स्टडी करणार. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स. ह्याच्यामध्ये पॉलिजेनिक इनहेरिटन्स, हेरिटेबिलिटी आणि त्या हेरिटेबिलिटीचं मेजरमेंट, क्युटिल मॅपिंग, हे सर्व क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स मध्ये आपण बघणार आहोत. पॉलिजेनिक इनहेरिटन्स कशाला म्हणायचं, हेरिटेबिलिटीचे वेगवेगळ्या टाईप काय असतात आणि त्यांना मेजर कसं करायचं हे इथे बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर म्युटेशन जे असते ते, पहिल्यांदा तर म्युटेशन म्हणजे काय हे बघणार आपण ह्याच्यामध्ये. परत म्युटेशनचे टाईप जे असतात वेगवेगळे ते बघणार. परत म्युटेशन झाल्यामुळे तिथं कॉज काय होतील, त्या एखाद्या जर जीन मध्ये जीन म्युटेट झाला तर त्या इंडिव्हिज्युअलवर कॉज काय होईल हे सर्व बघतो. त्याच्यानंतर म्युटेशनचे टाईप जे असतील, लिथल, कंडिशनल, बायोकेमिकल, हे सर्व गोष्टी बघतो आपण इथं. लॉस ऑफ फंक्शन झाल्यानंतर काय होईल, गेन ऑफ फंक्शन झाल्यानंतर काय होईल, या सर्व गोष्टी इथे आपण स्टडी करतो म्युटेशन मध्ये. त्याच्यानंतर जर्मिनल वर्सेस सोमॅटिक म्युटंट, ह्या पण गोष्टी इथे स्टडी केल्या जातात. त्याच्यानंतर इन्सर्शनल म्युटोजेनेसिस कशाला पण आहे, ही इन्सर्शनल म्युटोजेनेसिसची पण मेकॅनिझम इथं स्टडी करतो आपण. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल आणि न्यूमेरिकल अल्टरेशन ऑफ क्रोमोझोम, तर याच्यामध्ये डिलिशन, डुप्लिकेशन. डिलिशन म्हणजे काय, तो एखादा पर्टिक्युलर तिथला जो बेस पेअर असेल तो काय होईल, डिलीट होईल. डुप्लिकेशन, बेस पेअर डुप्लिकेट होईल. इन्व्हर्शन, इन्व्हर्स होईल. ट्रान्सलोकेशन, प्लॉइडी आणि जेनेटिक इम्प्लिकेशन, ह्या सर्व गोष्टी आपण कुठं बघणार आहोत, स्ट्रक्चरल आणि नंबरिकल अल्टरनेशन. एखाद्या ऑर्गॅनिझमच्या क्रोमोझोम मध्ये स्ट्रक्चरल आणि नंबरिकल कसे चेंजेस येतात आणि त्याचा बॉडीवर इफेक्ट काय पडतो, त्याचे टाईप काय काय आहेत, हे सर्व गोष्टी आपण इथे बघणार आहोत. त्याच्यानंतर जे पुढचा पॉइंट आहे तो रिकॉम्बिनेशन, होमोलोगस रिकॉम्बिनेशन, नॉन होमोलोगस रिकॉम्बिनेशन, ह्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत. तर याच्यामधले इम्पॉर्टंट पॉइंट म्हणायचं झालं तर मेंडेलियन प्रिन्सिपल, एक्सटेन्शन ऑफ मेंडेलियन प्रिन्सिपल, परत जीन मॅपिंग, एक्स्ट्रा क्रोमोझोमल इनहेरिटन्स आणि ह्युमन जेनेटिक्स मध्ये जे डिसऑर्डर असतील ते, आणि परत स्ट्रक्चरल आणि न्यूमेरिकल अल्टरेशन, हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो युनिट आहे तो डायव्हर्सिटी ऑफ लाईफ फॉर्म्स आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा तर टॅक्झॉनॉमीचं प्रिन्सिपल. टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, टॅक्झॉनॉमी जे असते त्याच्यामध्ये काय केलं जाते, अॅनिमलचं क्लासिफिकेशन आणि नेमिंग केलं जाते. तर याच्यामध्ये आपल्याला स्पेसिसची जी कन्सेप्ट असेल, हायरार्की जी असेल ती बघायला भेटेल. टॅक्साची हायरार्की वेगवेगळ्या, म्हणजे जीन अगोदर काय स्पेसिस येईल, जीनस येईल, जीनसच्या नंतर काय येईल, फॅमिली येईल, ऑर्डर येईल, क्लास येईल, त्याच्यानंतर फायलम किंवा डिव्हिजन येईल आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी काय येईल, किंगडम येईल. तर ही सर्व गोष्टी आपण कुठं हायरार्की कुठं शिकणार आहोत, प्रिन्सिपल आणि मेथड्स ऑफ टॅक्झॉनॉमी मध्ये. त्याच्यानंतर बायोलॉजिकल नॉर्मल कल्चर काय असते त्या गोष्टी, ते बायोनॉमिकल जे बायोलॉजिकल नॉर्मल कल्चर जे आहे त्याची हिस्ट्री, हे सर्व गोष्टी आपण इथे बघणार आहोत. त्याच्यानंतर जे आहे ते अॅनिमल्स आणि प्लांट्सची मध्ये टॅक्झॉनॉमीचे जे वेगवेगळे मेथड आहेत ते बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर लेवल ऑफ स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन, ह्याच्यामध्ये युनिसेल्युलर, कॉलोनियल, मल्टीसेल्युलर फॉर्म्स हे सर्व बघणार आहोत. परत लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, टिश्यू ऑर्गन्स अँड सिस्टम्स, हे सर्व गोष्टी त्यांची कंपॅरेटिव्ह अनाटॉमी, त्याच्यानंतर अडॅप्टिव्ह रेडिएशन कशाला म्हणायचं, अडॅप्टिव्ह मॉडिफिकेशन कशाला म्हणायचं, ह्या सर्व गोष्टी लेवल ऑफ स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन मध्ये आपण बघणार आहोत.
त्याच्यानंतर म्हणजे काय पहिल्यांदा तर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कशी आहे की अगोदर तर युनिसेल्युलर असतील, त्याच्यानंतर युनिसेल्युलर, परत कॉलनिकल नियल असेल आणि त्याच्यानंतर मल्टी सेल्युलर फॉर्म्स बघायला भेटतील. तर या सर्व गोष्टी आपण कुठे लेवल ऑफ स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन मध्ये बघणार आहोत. जसं की लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये टिश्यू, ऑर्गन्स आणि सिस्टम या सर्व गोष्टी बघणार आहोत. त्याच्यानंतर कोणते जे मेनली जे अॅनिमल्स आहेत ते कोणते फायलम जे आहेत ते टिश्यू लेवलला आहेत, कोणते ऑर्गन लेवलला आहेत आणि कोणते सिस्टम लेवलला आहेत. त्याच्यामध्ये दुसरे काय डिस्ट्रीब्युशन कॅरेक्टर आहेत फायलम मध्ये, हे सर्व गोष्टी आपण कुठे बघणार आहोत? लेवल ऑफ स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन मध्ये बघणार आहोत. क्लासिफिक आउट त्याच्यानंतर आपल्याला आउटलाईन बघायचं आहे की जे क्लासिफ कोणते कोणते इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहेत त्याच्या बेसिसवर जे क्लासिफिकेशन केलं जाईल. आणि परत जे प्लांट्स, अॅनिमल्स आणि मायक्रोब्स आहेत याचं क्लासिफिकेशन याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला. आणि त्यांचे म्हणजे टॅग्ज आहेत त्यांच्यामध्ये. आता अॅनिमल टॅग्ज आहेत, अॅनिमल टॅग्ज आहेत समजा, तर त्याच्यामध्ये एकामेकांमध्ये इव्होल्युशनरी रिलेशनशिप काय असेल हे सर्व गोष्टी आपण या पॉइंट मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर नॅचरल हिस्ट्री. तर ह्याच्यामध्ये आपण जे इंडिया नॅचरल हिस्ट्री ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट. तर इंडियन सबकॉन्टिनेंट जे आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे हॅबिटॅट आपल्याला बघायला भेटतात. जिओग्राफिकल ओरिजिन्स आणि मायग्रेशन कशा पद्धतीनं स्पेसिसचं होतं हे बघायचं आहे. इंडियन मॅमल्स, बर्ड्स यांचा स्टडी करायचा आहे ते आपल्याला. आणि परत जे सबकॉन्टिनेंट आहे त्याचं सिजनॅलिटी कशी आहे, लॉजिक कशी आहे, या सर्व गोष्टी इथे आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर जो पुढचा युनिट आहे तो ऑर्गॅनिझम ऑफ हेल्थ अँड ऍग्रिकल्चर इम्पॉर्टन्स. आता याच्यामध्ये आपल्याला जे ऑर्गॅनिझम हेल्थ आणि ऍग्रिकल्चर मध्ये इम्पॉर्टन्स असतील त्याचा स्टडी करायचा आहे. जसं की प्लांट जे असतील, काही प्लांट कशामध्ये मेडिसिनल पर्पज साठी युज करतील, या सर्व गोष्टीचा आपल्याला कुठं ऑर्गॅनिझम ऑफ हेल्थ अँड ऍग्रिकल्चर इम्पॉर्टन्स याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅनिझम कन्झर्वेशन कन्सर्न. तर काही ऑर्गॅनिझम जे असतील ते काय असतील, रेअर असतील. त्यांना ह्युमन अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीमुळे काय झालं, थ्रेट डेव्हलप झाला असेल तर अं, तशा ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन पण बघतो. याच्यामध्ये आपल्याला कोणत्या ऑर्गॅनिझमला रेअर म्हणायचं, कोणत्या ऑर्गॅनिझमला इंडेंजर म्हणायचं, आणि त्याच्यासाठी जे वेगवेगळ्या कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी असतील त्या सर्व गोष्टी आपण ह्या शेवटच्या सब टॉपिक मध्ये बघणार आहोत. तर हे झालं डायव्हर्सिटी ऑफ लाईफ फॉर्म्स. हा युनिट वास्ट आहे आणि पूर्णपणे मेमरी बेस्ड आहे. त्याच्यानंतर इकोलॉजिकल प्रिन्सिपल जे आहेत त्याच्यामध्ये द इन्व्हायरमेंट पहिलं तर येईल. इन्व्हायरमेंट काय आहे, त्याच्यामध्ये फिजिकल इन्व्हायरमेंट काय, बायोटिक इन्व्हायरमेंट काय, बायोटिक अबायोटिक फॅक्टर, हे सर्व गोष्टी आपण पहिल्या ह्या युनिट मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर हॅबिटॅट आणि निश मध्ये फरक काय, की हॅबिटॅट जो असतो काय असतो, तो जो इंडिव्हिज्युअल जो ऑर्गॅनिझम असतो ज्या एरियामध्ये राहील त्याला काय म्हणतो आपण, हॅबिटॅट म्हणतो. आणि निश म्हणजे काय, तो आहे आणि ऑर्गॅनिझमचा फंक्शनल एरिया असतो. हे इन डिटेल आपल्याला या टॉपिक मध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर पॉप्युलेशन इकॉलॉजी, त्याच्यानंतर जे वेगवेगळ्या स्पेसीज आहेत ते एकमेकांसोबत कशा इंटरॅक्ट करतात, ते पॉझिटिव्ह मॅनर मध्ये इंटरॅक्ट करत असतील तर त्यांना काय म्हणायचं, निगेटिव्ह मॅनर मध्ये इंटरॅक्ट करत असतील तर काय म्हणायचं. त्याच्यानंतर कम्युनिटी इकॉलॉजी, कम्युनिटीमध्ये स्पेसिस कशा आहे, एकमेकांसोबत कम्युनिटी स्ट्रक्चर, फंक्शन, ह्या सर्व गोष्टी आपल्याला कम्युनिटी इकॉलॉजी मध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर नंतर कोणत्या कोणत्या पद्धतीचे स्पेसिस असतात, जनरलाइज, स्पेशलाइज, कीस्टोन, या सर्व गोष्टी आपण कम्युनिटी इकॉलॉजी मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर इकॉलॉजिकल सक्सेशन, एक इकोसिस्टम कशा पद्धतीने चेंजेस येतात टाइम नुसार, एन्व्हायरमेंटल कंडिशन नुसार, हे इकॉलॉजिकल सक्सेशन मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर इकोसिस्टम इकॉलॉजी बघायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये जे इकोसिस्टमचं स्ट्रक्चर असेल, फंक्शन असेल, एनर्जी फ्लो असेल, मिनरल सायकलिंग असेल, या सर्व गोष्टी, आणि इंडियन सब कॉन्टिनेंट मधले ज्या इकोसिस्टम आहेत त्या बघायच्या आहेत आपल्याला इकोसिस्टम इकॉलॉजी मध्ये. त्याच्यानंतर जिओग्राफी येईल त्याच्यामध्ये, आयलँड बायोजिओग्राफी, त्याच्यानंतर इंडिया मधले जे बायोजिओग्राफिकल झोन असतील ते आपल्याला ह्या बायोजिओग्राफी मध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर अप्लाइड इकॉलॉजी येईल. याच्यामध्ये काय आपण
एन्व्हायरमेंटल पॉल्युशन, ग्लोबल वॉर्मिंग, हे ग्लोबल एन्व्हायरमेंट चेंज, बायोडायव्हर्सिटी स्टेटस, मॉनिटरिंग, डॉक्युमेंटेशन, या सर्व गोष्टी कुठे अप्लाइड इकॉलॉजी मध्ये बघू. कोणते कोणते कॉन्फरन्स झाले, कोणत्या कोणत्या जे वेगवेगळे करार आहेत ते सर्व कुठे बघू, अप्लाइड इकॉलॉजी मध्ये बघू. त्याच्यानंतर कन्झर्वेशन प्रिन्सिपलचे कन्झर्वेशन काय असतात, या सर्व गोष्टी आपण कुठे बघणार आहोत, अप्लाइड इकॉलॉजी मध्ये. त्याच्यानंतर इव्होल्युशन अँड बिहेवियर. तर इव्होल्युशन अँड बिहेवियर मध्ये पहिल्यांदा तर लॅमार्क, डार्विन यांनी जे थेरीज दिलेल्या आहेत, डार्विनिझम आहे, या सर्व थेरी आपण इव्होल्युशनरी थॉट्स मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर ऑरिजिन्स ऑफ सेल्स, सेल्सचं ऑरिजिन कुठून, सेल्सचं ऑरिजिन काय आहे, आणि सेलची डेव्हलपमेंट कशी झाली, युनिसेल्युलर इव्होल्युशन कसं झालं, त्याच्या मागच्या थेरीज आपण या सेकंड युनिट मध्ये बघणार आहोत. पॅलेंटोलॉजी, ह्याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, की इव्होल्युशनरी जी टाइम स्केल आहे त्याचा स्टडी करणार आहोत. कोणते ऑर्गॅनिझम कशा पद्धतीनं डेव्हलप झाले, हे सर्व गोष्टी इथे बघणार आहोत आपण. आणि मेजर जे प्लॅन्ट्स किंवा अॅनिमल्स ग्रुप असतील त्यांचं इव्होल्युशन कशा पद्धतीनं झालं हे इथे बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर मॉलिक्युलर इव्होल्युशन, याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट असतील, न्यूट्रल इव्होल्युशन, जसं की मॉलिक्युलर डायव्हर्जन, मॉलिक्युलर क्लॉक्स, या सर्व गोष्टी आपण मॉलिक्युलर इव्होल्युशन मध्ये बघणार आहोत. न्यूजीन्सचं ऑरिजिन काय, न्यूजीन्स आणि प्रोटीन्स ऑरिजिन्स कशा पद्धतीने होते, हे सर्व मॉलिक्युलर इव्होल्युशन मध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर मेकॅनिझम जी असेल, इव्होल्युशन साठी जी मेकॅनिझम असेल ती पण आपल्याला स्टडी करायचं आहे. जसं की जीन पूल, जीन फ्रिक्वेन्सी, हार्डी-वेबर लॉ काय म्हणतो, हार्डी-वेबर कन्सेप्ट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि त्याच्यावर फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर जे स्पेसिएशन आहे, म्हणजे इव्होल्युशन होतं म्हणजे काय, की एका स्पेसिस पासून दुसरी स्पेसिस होते, त्याला स्पेसिएशन म्हणतो. आणि जी स्पेसिस स्ट्रॉंग असेल ते त्या एन्व्हायरमेंटला अडॉप्ट होईल आणि पुढे ती सर्व्हाइव्ह करेल. तर यालाच आपण काय म्हणतो, इव्होल्युशन म्हणतो. म्हणजे इव्होल्युशन साठी ती बेसिक गोष्टी आहेत. स्पेसिएशन काय, इव्होल्युशन साठी बेसिक रिक्वायरमेंट आहे. तर कोणत्या कोणत्या मेकॅनिझमनं इव्होल्युशन होते, ह्या सर्व गोष्टी इथे बघायचं आहे आपल्याला. सेक्शुअल सिलेक्शन बघायचं आहे, को इव्होल्युशन बघायचं आहे, जी इव्होल्युशन स्पेसिएशनचे टाईप आहेत ते बघायचं आहे, अडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणजे काय बघायचं आहे, जे आणि परत जीन्स जे आहेत त्यांचं मायग्रेशन कसं होतं हे बघायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो लास्ट युनिट आहे इव्होल्युशन मधला, तो काय, ब्रेन बिहेवियर अँड इव्होल्युशन. तर याच्यामध्ये अल्ट्रुइझम, किन सिलेक्शन, रेसिप्रोकल अल्ट्रुइझम, ह्या सर्व गोष्टी आपल्याला या टॉपिक मध्ये स्टडी करायच्या आहेत. त्याच्यानंतर जो 11वा युनिट आहे ह्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे आपल्याला मायक्रोबियल फर्मेंटेशन असेल. मायक्रोबियल फर्मेंटेशन थ्रू जे स्मॉल आणि मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत त्याचं प्रोडक्शन कसं केलं जाईल हे बघायचं आहे आपल्याला इथे. ह्याच्यामध्ये वॅक्सिन्स प्रोडक्शन, परत अँटीबॉडीज प्रोडक्शन हे पण येतं. त्याच्यानंतर म्हणजे पुढचा युनिट आहे तो काय, की इम्युनॉलॉजिकल प्रिन्सिपल, जसं की वॅक्सिन प्रोडक्शन, डायग्नोस्टिक, टिश्यू कल्चर. त्याच्यानंतरचा युनिट जो आहे तो काय, टिश्यू कल्चर, सेल कल्चर मेथड्स. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डिफरंट टाइप्स होतात, कोणत्याचं म्हणजे आपल्या रिक्वायरमेंट नुसार कोणते कोणते आपल्याला वेगवेगळे टिश्यू कल्चर करावं लागतात. क्लोनल व्हेरिएशन असू द्या, हे वेगवेगळे टिश्यू कल्चरचे टाईप याच्यामध्ये स्टडी करायचे आहे. त्याच्यानंतर ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम आणि मॉलिक्युलर अप्रोच. तर द ट्रान्सजेनिक प्लॅन्ट्स किंवा अॅनिमल असतील तर त्यांचं आयडेंटिफिकेशन कसं करायचं, त्याच्यामध्ये एखादा जीन इंड्यूस झाला का नाही, ह्या सर्व गोष्टी आपण इथे स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर म्हणजे जिनोमिक्स आहे ते हेल्थ आणि ऍग्रिकल्चर मध्ये कशा पद्धतीने रोल प्ले करते हे बघणार आहोत. त्याच्यानंतर बायो रिसोर्स युटिलायझेशन, त्याच्यानंतर ब्रीडिंग, मार्कर असिस्टंट सिलेक्शन हे काय असते हे सर्व बघणार आहोत. त्याच्यानंतर बायो रेमिडिएशन, या सर्व गोष्टी आपण ह्या अप्लाइड बायोलॉजी मध्ये स्टडी करणार आहोत. आणि ह्याच्यामधला वन ऑफ द इम्पॉर्टंट युनिट म्हणलं तर अॅग्रोबॅक्टेरियम मेडिएटेड जीन ट्रान्सफर, त्याच्यावर क्वेश्चन येतात. मायक्रोबियल फर्मेंटेशनवर क्वेश्चन येऊ शकतात, वॅक्सिन्सवर क्वेश्चन येतात. तर हे आणि वॅक्सिन आणि टिश्यू कल्चरवर क्वेश्चन येतात. तर हे काय झाले, इम्पॉर्टंट टॉपिक झाले. आणि परत फायटोरेमिडिएशनची जी कन्सेप्ट आहेत, की कोणत्या मेकॅनिझम जर फायटोरेमिडिएशन झालं तर त्याला काय म्हणायचं, त्यावर पण क्वेश्चन विचारले जाऊ
शकतात. त्यानंतर शेवटचा जो युनिट आहे आपल्याला मेथड्स इन बायोलॉजी आहे. तर याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल मेथड बघायचे आहेत आपल्याला. रेडिओ लेबलिंग जे आहे त्याच्यामध्ये त्याच्यापैकी मेथड्स बघायचे आहेत. मायक्रोस्कोपिक जी टेक्निक्स असतील त्या बघायच्या आहेत की मायक्रोस्कोप थ्रू मायक्रोस्कोपने मायक्रोस वेगवेगळ्या टाईपचे कसे कोणते कोणते मायक्रोस्कोप हे आहेत हे बघायचं आहे. आणि परत रिकमेंडेड डीएनए मेथड ह्या सर्व गोष्टी आपण 13व्या युनिट मध्ये बघणार आहोत. तर आज आपण इथंच थांबूया. तुम्हाला ह्या सॉरी रिकमेंडेड बुक लिस्ट सांगायचीच राहिली. हे जे आहेत बुक लिस्ट जे आहे तुम्हाला हे जे सिलेबस आहे तर त्यासाठी ही रिकमेंडेड बुक लिस्ट आहे. तर प्रत्येक युनिट साठी वेगवेगळी लिस्ट आहे. तर बायोकेम साठी आणि मेटाबॉलिझम साठी तुम्ही नेल्सन आणि लेनिंजरचं बायोकेमिस्ट्री यूज करू शकता किंवा ओल्ट आणि ओइटचं पण बायोकेमिस्ट्री यूज करू शकता. सेल बायोलॉजी साठी लॉडिश आहे. तर परत मायक्रोबायोलॉजी जी मायक्रोबियल फिजिओलॉजी आहे त्याच्यासाठी प्रिको स्कॉट आहे. त्याच्यानंतर फंडामेंटल प्रोसेस साठी जे आहे ते त्याच्यासाठी तुम्ही वॉटसन किंवा लेलेंजर यूज करू शकता. त्याच्यानंतर सिस्टम फिजिओलॉजी साठी तेजायर जिगर आहे. त्याच्यानंतर परत जे सेल कम्युनिकेशन आहे ह्याच्यामध्ये परत मायक्रोबायोलॉजी साठी काय प्रिस्कॉट, मॉलिक्युलर बायोलॉजी साठी लॉडिश आहे, इम्युनॉलॉजी साठी क्युबिस इम्युनॉलॉजी आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंटल बायोलॉजी साठी गिल्बर्ट्स डेव्हलपमेंटल बायोलॉजी वापरू शकता. त्याच्यानंतर अपोस्टासिस साठी परत लॉडिश वापरावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर ॲनिमल फिजिओलॉजी साठी रिव्ह्यू ऑफ मेडिकल फिजिओलॉजी जे की गॅनोगचं आहे ते यूज करू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर जेनेटिक्स साठी जे आहे पीटर प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स यूज करू शकता किंवा टॅमरिनचं पण प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स यूज करू शकता. त्याच्यानंतर डायव्हर्सिटी ऑफ लाईफ फॉर्म साठी रॅवेन आणि जॉन्सन किंवा कॅम्बल बायोलॉजी हे रिफर करू शकता तुम्ही. इकोलॉजी साठी ओडमचं वापरा किंवा पीएस वर्मा किंवा पीडी शर्मा हे कोणतं पण तुम्ही इकोलॉजी साठी यूज करू शकता. बायोटेक्नॉलॉजी साठी बीडी सिंगचं जे बुक आहे ते यूज करू शकता तुम्ही. इव्होल्युशन साठी जे आहे ते पीएस वर्माचं जे बुक असेल ते बेस्ट असेल. त्याच्यानंतर मेथड्स इन बायोलॉजी मध्ये साठी तुम्ही जे आहे हे रिसोर्सेस बायोफिजिकल मेथड साठी विल्सन आणि वॉकरचं आणि त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स पण कव्हर केलं जाईल तुमचं. आणि जे जिनोमिक्सच्या रिलेटेड कन्सेप्ट असतील त्याच्यासाठी प्रायमरोजचं जे मॉलिक्युलर प्रायमरोजचं जो बुक आहे ते यूज करू शकता. आणि ह्याच्यानंतर जर तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह या सर्व जे नोट्स आम्ही बनवलेले आहेत ते सर्व रेफरन्स बुक्स वापरून बनवलेले आहेत. तर तुम्हाला जर नोट्स पाहिजे असतील तर आमच्या सोबत जॉईन करू शकता. मग एवढ्या ज्या बुक्स आहेत ते वाचण्यापेक्षा ज्या आमच्या नोट्स आहेत तेवढ्या जरी वाचलात तरी होऊन जाईल. कारण 120 दिवस आहेत एवढ्या कमी दिवसामध्ये एवढे जे जे रिकमेंडेड बुक्स आहेत त्या वाचणं पॉसिबल नाही. त्यापेक्षा तुम्ही जर आमच्या नोट्स घेऊ शकता म्हणजे प्रीमियम क्लास जर जॉईन झाला तर आमच्याकडून नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. नाहीतर मग जर तुम्हाला दुसरे पाहिजे असतील तर मार्केटमध्ये दुसरे पण नोट्स प्रोव्हायडर आहेत. मात्र खूप ते 120 दिवसासाठी खूप जास्त ओव्हरलोड होईल तुम्हाला. तर तुमच्या ह्याच्यानुसार सर्व स्ट्रॅटर्जी मॅनेज करा. आणि तुम्हाला जर आपल्या जो एमएस सेटची बॅच सुरू झाली त्याला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच जॉईन करू शकता. आणि त्या जर एकदा तुम्ही बॅच जॉईन केला तर 120 डेजचं जे पूर्ण डे बाय डे गायडन्स असेल स्ट्रॅटर्जी असेल ती आमच्याकडून प्रोव्हाइड केली जाईल. नोट्स प्रोव्हाइड केले जातील. परत विकली युनिट टेस्ट होतील. प्रत्येक टॉपिकवर टेस्ट आणि जे प्रोबॅबल क्वेश्चन पेपर म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करून जे काही क्वेश्चन पेपर डिझाईन केलेले आहेत ते पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. तर थँक्यू. आजसाठी एवढंच. इथे थांबूया. उद्याच्या लेक्चर मध्ये परत भेटूया.